नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज या व्हिडिओ मध्ये आपण बनवणार आहोत दामिनी तोडे। तर हे महाराष्ट्राचे पारंपरिक तोडे आहेत। हे ब्रासचे असतात आणि वरती मायक्रो पॉलिशिंग केली आहे। स्क्रूचे तोडे आहेत। एक बांगडीला असा छोटा भाग असतो आणि एक मोठा भाग असतो आणि इथे स्टोनची डिटेलिंग ही केली आहे। तर या बांगडीला बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे छोटे 3 नंबरचे मोती घेतले आहेत। ज्वेलरीचा धागा आहे आणि ज्वेलरीची सुई आहे 12 नंबरची। तर सफेद धागा वापरणार आहे मी। स्टिक फास्ट लागणार आहे आपल्याला आणि कात्री लागणार आहे धागा कट करण्यासाठी। तर चला सुरुवात करूया आपण दामिनी तोडे बनवण्यासाठी। तर सुरुवातीला सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे। इकडे मी 1 मीटर धागा घेतला आहे आणि धाग्याच्या शेवटी गाठ मारली आहे। तर जिथे स्क्रू असतो बांगडीचा त्याच्याच बाजूच्या पट्टीमधून वरच्या पट्टीमधून आपल्याला सुई दोरा बाहेर काढायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बांगडीमध्ये ही गाठ बसवायची आहे। ठीक आहे। आता स्टिक फास्ट लावून ती गाठ सिक्योर करायची आहे, म्हणजे फिक्स करायची आहे, जेणेकरून ती पुढे कधी निघणार नाही। आता ही सुई जी आहे ती सर्कलच्या वरती आहे आणि आपल्याला सुई दोरा सर्कलच्या खाली घ्यायचा आहे, म्हणून सर्कल मधून सुई दोरा बाहेर काढायचा आहे आणि हे 2 सर्कल जे आहेत त्याच्यामधून असा धागा बाहेरून आपल्याला घ्यायचा आहे। तर इथे मी 3 मोती सुईमध्ये ओवणार आहे। हे 3 नंबरचे मोती आहेत आणि हे मोती असे सर्कलच्या बाहेरून घ्यायचे आहेत आणि जे स्टोन आहे त्या स्टोनच्या भोवती हे मोती असे गोल आकार फिरवायचा आहे। आणि आता सुई दोरा हा सर्कलच्या खालून 2 पट्टीमधून बाहेर काढायचा आहे आणि सुई दोरा हा नेहमी सर्कलच्या खालूनच घ्यायचा आहे, म्हणजे आपले मोती फिट बसतात। आता इथे 3 मोती बसवायचे आहेत। हे 3 मोती ओवले आहेत आणि हे अशा प्रकारे फ्लावर डिझाइन बनते। तर हे दामिनी तोडे आपण फ्लावर डिझाइन मध्ये बनवणार आहोत। बाजूचा स्टोन सोडायचा आहे आणि त्याच्या पुढच्या स्टोन वरती फ्लावर डिझाइन बनवायची आहे। तर तसेच सर्कलच्या खालून 2 पट्टीमधून सुई दोरा बाहेर काढायचा आहे। सर्कलच्या खाली सुई दोरा घ्यायचा आहे आणि 2 सर्कलच्या मध्ये असा हा सुई दोरा घ्यायचा आहे। दोराचा फिट पकडला पाहिजे, नाहीतर मोती सैल होतात। पुन्हा 3 मोती ओवायचे आहेत आणि स्टोनच्या बाजूला हे 3 मोती हाफ सर्कल मध्ये लावायचे आहेत असे। पुन्हा सुई दोरा सर्कलच्या खालून पट्टीमधून काढायचा आहे। सर्कलच्या बाहेरून 2 सर्कलच्या मधून हा दोरा वरून घ्यायचा आहे आणि पुन्हा 3 मोती ओवायचे आहेत आणि स्टोनच्या भोवती अशा प्रकारे फ्लावर डिझाइन बनवायची आहे। थोडी डिझाइन ट्रिकी आहे पण बनवताना फार सोपी आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा। नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा। पुन्हा आपल्याला एक स्टोन सोडायचा आहे आणि त्याच्या पुढचा स्टोनच्या बाजूला फ्लावर बनवायचा आहे। तर असंच सर्कलच्या खालून 2 पट्टीमधून सुई दोरा बाहेर काढायचा आहे आपल्याला।
सुई दोरा नेहमी सर्कलच्या खालीच असायला पाहिजे, त्यामुळे आपला सुई दोरा दिसला जात नाही. पुन्हा सुई दोरा 2 सर्कलच्या मध्ये आणायचा आहे आणि 3 मोती ओवायचे आहेत. आणि हे 3 मोती स्टोनच्या बाजूला असे गोल आकारात लावायचे आहेत आणि तो दोरा घट्ट पकडून सुई दोरा असा सर्कलच्या खाली घ्यायचा आहे. आणि बाकीचा अर्धा सर्कल आपल्याला पुन्हा 3 मोती दोऱ्यामध्ये ओवून कंप्लीट करायचे आहे. आणि मग सुंदर असा फ्लावरची डिझाईन तयार होते. धागा नेहमी घट्टच पकडायचा आहे, त्याने मोती सैल होत नाही. पुन्हा बाजूचा स्टोन, हा बाजूचा स्टोन सोडून आपल्याला सर्कलच्या खालून 2 पट्टीमधून सुई बाहेर काढायची आहे. सुई दोरा 2 सर्कलच्या मध्ये घेतला आहे आणि आता पुन्हा 3 मोती सुई दोऱ्यामध्ये ओवायचे आहेत. आणि स्टोनच्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला हे 3 मोती लावायचे आहेत. दोन पट्टीच्या मधून सुई बाहेर काढायची आहे. पुन्हा 3 मोती ओवायचे आहेत सुई दोऱ्यामध्ये. तर दामिनी तोड्यांवरती फ्लावर डिझाईन बनवण्याची ही सोपी पद्धत आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हे तोडे पूर्ण करायचे आहेत. तर इकडे हा छोटा जो भाग आहे बांगडीचा तो कंप्लीट होत आहे. आता याच्या पुढे बांगडीला जॉईंट आहे. ठीक आहे, तर इकडे हा तोड्यांचा जॉईंट आहे. तर आपण या फुलाच्या बाजूलाच गाठ बसवणार आहोत आणि त्यासाठी सुई दोरा असा वरच्या पट्टीतून बाहेर काढायचा आहे आणि वरच्या पट्टीलाच गाठ बसवायची आहे. असा धागा अडकतो, थोडी काळजी घ्यायची की धागा तुटू नये किंवा धाग्यालाच गाठ बसू नये. तरी अशा प्रकारे आपल्याला बांगडीला गाठ बसवून असे 2-3 वेळा गाठी मारायचे आहेत. तर सर्कलच्या वरून 2 पट्ट्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि वरच्या पट्टीला गाठ मारायची आहे. जेणेकरून खालच्या पट्टीला गाठ नाही मारायची, कारण ते मग हाताला लागेल ती गाठ. म्हणून वरच्या पट्टीलाच आपण गाठ बसवणार आहोत. आणि हे 2-3 वेळा केल्यानंतर स्टिक फास्टने त्याला सिक्युअर करायचं, म्हणजे ती गाठ कधी खुलणार नाही. आणि हा उरलेला जो धागा आहे तो कात्रीच्या साहाय्याने कट करायचा आहे. तर हा बांगडीचा छोटा भाग बनवून तयार आहे. याच पद्धतीने आपल्याला मोठा भागही बनवायचा आहे. तर हा भाग पूर्ण केल्यानंतर आपण बघूया की हे तोडे कसे दिसतात ते. तर इकडे तोडे पूर्ण झाले आहेत आणि अतिशय सुंदर अशी फ्लावर डिझाईन तोड्यांवर दिसत आहे. अशाच प्रकारे मी दुसरी बांगडीही बनवली आहे. हे तोडे काठपदराच्या साडीवरती अतिशय सुंदर दिसतात. दामिनी तोड्यांचा आधीही एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे चॅनलवर. नाही बघितला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.